विठ्ठल 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 झालं विठ्ठल झालं टाळी टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 ढल 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 विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज रामनाथ महाराज सद्गुरु नारायण बाबा सब संतन की हर 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 महादेव विठ्ठल 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 चार चरणाचा पण एका गवळणीचं वर्णन नाही. गवळणीचं वर्णन आहेच पण दोन गवळणीचा ह्या अभंगातला संवाद आहे. दोन गवळणीचा. ह्या गवळणी उच्च कोटीच्या आहेत. ह्या गवळणी कोण आहेत? एकदम उच्च कोटीच्या आहेत. जसं आपल्याकडं विदेहमुक्त आणि जीवनमुक्त म्हणतो ते ह्या दोघापेक्षा पुढल्या ह्या गवळणी होत्या महाराज. जीवनमुक्त कोणाला म्हणावं त्याला वेदांताची भाषा आहे. त्यांनी सांगितलं याचं कर्तृत्व शिल्लक आहे. कर्तृत्व शिल्लक आहे पण ते कार्य भोगण्याची इच्छा संपली त्यांची. आता इच्छा राहिलेली नाही पण कर्तृत्व शिल्लक आहे पण इच्छा नाही. जीवनमुक्त. पण ज्यांचं कर्तृत्वही संपलंय आणि इच्छाही संपली त्याला म्हणायचं विदेहमुक्त महाराज. विदेहमुक्त. मग ते देहामध्ये बी राहत असतील, देह धर्माची गुण सगळे पाळत असतील पण देहाचा त्यांचा संबंध येत नाही महाराज. ह्याला मूर्तिमंत उदाहरण विदेहमुक्त जनक राजे महाराज. तो का म्हणले राज्य करिता जनक आणि अग्नी माझी एक पावजळी. पाय जाळाला अग्नीमध्ये, देह धर्माच्या छंदाप्रमाणे पाय जाळाला. त्याचं दुःख होणं गरजेचं आहे पण त्यांनी दुःख पाळलं नाही. कारण का ते म्हणले देहाचा आणि माझा आरता आरती संबंध राहिलेला नाही. का देहापेक्षा अलीकडे पलीकडे म्हणले मी, ह्याचा माझा काही संबंध नाही. ह्याला विदेहमुक्त म्हणायचं. देह आहे देहाबद्दल. बरं हे सुद्धा कर्म करतात आणि कर्म करीत असताना नाथ बाबाला एक जण म्हणला महाराज मग ह्या विदेहमुक्तानं जर कर्म केलं मग हे कर्म करताना बरं वाईट कर्माचा दोष द्यायचा कोणाला नेमका? आता मग ह्यांच्या हाताने काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? एखादं चांगलं बी होईल किंवा एखादं वाईटही होईल. मग चांगलं झालं तर पुण्यप्रधान आहे मान्य आम्हाला. पण या महापुरुषाच्या हातानं जर एखादं पातक घडलं तर हे पाप द्यायचं कोणाकडं? हा एक प्रश्न आहे नाथबाबाला. नाथबाबांनी तेवढ्या एका प्रश्नासाठी अख्खं संध्या प्रकरण तयार केलं महाराज. त्यांनी सांगितलं बाबा हे विदेहमुक्त हे कर्मही करत असतील, कर्माच्या राहाटीमध्ये वागत असतील पण त्याचं एक कारण आहे. का ते कर्म करतानाच म्हणतात सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण. सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण. जगे जगनो हे अवघा जनार्दन. जननो हे अवघा जनार्दन. आईशे
ऐकता निवते साधू जन ऐसे ऐकता निवते साधू जन एका जनार्दनी बांधली जखोंड हो झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा एका जनार्दनी बांधली जखून हो झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला हे नाथ महाराज त्यांनी कर्म करू द्या हो कर्माबद्दल काही ते नाही घेणं नाही पण ते कर्म करताना तू विधिमुक्त काय करतो मी कर्म करतच नाही म्हणतो माझ्याकडे कर्तृत्व नको माझ्याकडे भोक्तृत्व नको किंवा मी ह्याच्यातलं नाही ही असं म्हणून कर्म करताना सहज कर्मीची झाली ब्रह्म किंवा केली ब्रह्मार्पण हे ब्रह्मार्पण करताना कर्म ह्याच्यापेक्षा अजून ज्ञानोबाराची एक होई गोड होई ज्ञानोबाराची या विधिमुक्ताच्या हाताने भले जगाचं नुकसान होते ज्ञानोबा म्हणले का तयाचे हातू का घडे त्रैलोक्याचा मातू पण त्याने केली ही मातू म्हणू नये त्याच्या हाताने अख्ख्या त्रैलोक्याचा घात होऊ द्या का घडे त्रैलोक्याचा घातू घात झाला असल तिन्ही लोकाचा पण त्याने केली ही मातू म्हणू नये हे माऊलीचे शब्द आहेत माऊली म्हणले झाला असेल त्याच्या हातानं पण त्यानं केलं हे म्हणता येणार नाही जसं नाथ महाराज संज्ञा प्रकरणात सांगतात तसं ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ती काही असो त्यांना मग त्यांना विधी निषेध नसतो त्यांना विधी निषेध नसतो विधी निषेधाच्या पलीकडे असतात ते महाराज मग त्यांना म्हणायचं विधी हे मुक्त जीवन मुक्त कर्तृत्व चालू आहे पण इच्छा नाही कर्तृत्व चालू आहे पण इच्छा राहिलेली नाही आणि ज्याची इच्छा मावळली पण कर्तृत्व शिल्लक आहे त्यालाही जगाचा काही संबंध आहे त्याला म्हणायचं जीवनमुक्त आणि आपलं कर्तृत्व बी चालू आहे आणि इच्छा सुद्धा अजून संपलेली नाही म्हणून आपण जीव आहेत म्हणून आपण काय आहोत एक जणाला आजार पडल्यामुळे बघायला गेलो आजारी पडले होते ते जवळपास लास्ट बॉललाच आले होते ते तरी पण गेलो जावं लागतं बघायला कारण आपण नाही घेणार आपल्याला कोणी येईल बघायला मग गेलो त्यांच्याकडे बघायला हॉस्पिटलला म्हणलं बाबा बरं आहे का महाराज भाकरच जात नाही म्हणलं उद्या खाताल भाकर म्हणलं पण सगळं झालं तुमच्या मनासारखं यावा का महाराज सगळं माझ्या मनासारखं झालंय वरच्या मजल्याला फक्त रंग द्यायचा राहिलाय म्हणलं पांढऱ्या तुझा रंग जायची वेळ आली आता हा अजून रंग द्यायचा राहिलायच का अजून आता इथं लाकडं गोळा करे गेलीत लोक आता ऑर्डर गेली तीर्थावर एक आरक्षण राहू द्या म्हणून आमचं येईल इथपर्यंत झालंय तरी म्हणते वर त्याचं का कार्य बी शिल्लक आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत इच्छाही शिल्लक आहे इच्छा गेलेली नाही म्हणून तर ज्ञानोबाराची लय मस्त उभी महाराज ती तर इच्छा ही कुमारी झाली ती तारुण्याच्या मदा आली आणि मग मध्ये दंबेशी मांडली वराडी बघा तुम्ही काय ज्ञानोबाराची महाराज त्यांनी त्या इच्छेचं आणि ह्यांचं लग्नच केलं महाराज आणि मग दोघा असतो वय जन्माला आणि दंभ त्या दोघापासून जन्माला कोण दंभ आणि दंभ म्हणजे अहंकार दंभ म्हणजे काय अहंकार महाराज म्हणजे परमार्थ बी करीत असतील पण दंभिक जर असतील ना नको म्हणजे कारण ज्ञानोबाराने हरिपाठात सांगितलंय महाराज माऊलीनी योगाचा आणि यागाचा निषेध केला नाही बरं का नाही पण का नको म्हणले माऊली योग याग विधी आणि नोही दंभी करू भक्ती आणि सोंग दाऊ जना असा अहंकार येतो का नाही अहंकार येतो ना अहंकार आल्यामुळं जसं काही चारोधाम करतात यात्रा मी तीनदा जाऊन आलो चारोधामला तीनदा जाऊन आलो पण अजून काही केलं नाही ते तुम्ही जे करतात ते पैसे बी नाहीत हा माऊंद केलं नाही अजून आपलंच वांद झालं तर माऊंद कावा करावं आता पण ती चारोधाम करून आलेल्या माणसाला काय वाटतं गल्लीत आल्यावर कोणीतरी आम्हाला विचारावं त्याला गल्लीत आमच्या कोणीच भेटलं म्हणलं अख्ख्या 20 वर्षाने मी घरी नाही म्हणलं कुठं
केलतात मग तिनं जी सुरुवात केली त्याचं कारण काय सांगायलो, आपण जे कार्य केलं ते कार्य सांगण्याची सुद्धा एक इच्छा शिल्लक आहे यांची अजून. ती सुद्धा इच्छा काय आहे, शिल्लक आहे. आणि एवढी सुद्धा इच्छा शिल्लक नसावी महाराज, एवढी सुद्धा इच्छा शिल्लक नसावी. मग त्या न्यायानं महाराज जीवनमुक्त आणि विदेहमुक्त, पण गवळणी यांच्या पुढे होत्या महाराज, गवळणी यांच्या पुढे होत्या महाराज. कारण त्या गवळणी उच्च कोटीच्या होत्या, उच्च कोटीच्या. आणि उच्च कोटीच्या गवळणी असल्यामुळं दोन गवळणी एकत्र आल्या, दोन गवळणी. आता हरी एक तत्व आहे, हरी काय आहे, तत्व आहे. हरेर हरती पापानी. कारण भागवतामध्ये असं वर्णन आहे, ज्या तत्वाचं उच्चारण केल्यानंतर पापाचं हरण होतं त्या तत्वाचं नाव काय आहे, हरी. मग त्याला काय म्हणायचं, हरी. जसं राम एक तत्व आहे, राम काय आहे, तत्व आहे. असं पद्मपुराणामध्ये आणि शंकर पार्वतीचा एक संवाद आहे. आणि त्या शंकर पार्वतीच्या संवादामध्ये भगवान शंकर पार्वतीला सांगतात, श्रीराम रामे रामेती रामे रमो मनोरमे हे सहस्रनाम तुल्यम राम नाम वरानने. पार्वतीला सांगितलं 1000 नाव एकीकड आणि माझं राम नाम का. आणि राम एवढं काय श्रेष्ठ आहे, त्याचं एक कारण आहे, योगी लोकांचं हे रममान होण्याचं जे स्थान आहे त्याचं नाव काय आहे, राम. हे तत्व आहे, हे काय आहे, तत्व आहे. मग या तत्वाला अनुसरून हरी एक तत्व आहे. आणि त्या हरी तत्वामध्ये समरस झाल्यामुळं त्या तत्वाला ती गवळण पोहोचलेली आहे. विठाला विठाला कसं आहे गुरुजी, आपण जे बैठकीत गवळणी म्हणतो त्याच्यातल्या 50% निराधार योजनेतल्या गवळणी येतात, 50%. पण गवळणी अशा आहेत किती वर्णन आहे महाराज. गवळणी कोण आहेत, निवट दह्या दुधी काय जाणारे गवळणी नाहीत ते, नाही नाही नाही, अजिबात नाही. त्या गवळणीचं वर्णन तुम्हाला सांगतो. शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं, राजे ह्या गवळणी कोण आहेत. म्हणजे तुम्ही सांगा कोण आहेत. आता ह्या वेदाच्या श्रुती आहेत, वेदांच्या श्रुती, वेदाच्या श्रुती ह्या वेदामध्ये होत्या. आणि वेदामध्ये असल्यामुळं त्यांनी सांगितलं की आम्ही जगाला ब्रह्मांडाच्या मालकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आतापर्यंत, पण आम्हाला त्या ब्रह्मांडाच्या मालकाची भेट कधी झाली नाही. मग आम्हाला सुद्धा त्याचा सगुण साकार स्वरूपाचा अनुभव घेण्यामुळं, आनंद लुटण्यामुळं आम्हाला त्याची गरज आहे. भगवान म्हणतात मग तुम्हाला माझ्या सगुण साकार स्वरूपाचा आनंद जर घ्यायचा असेल तर मी निर्गुण तुम्ही सगुण. ह्या पद्धत जसं विचारसागरामध्ये स्वामी निश्चलदाजीचं एक दृष्टांत आहे. त्यांनी एक सिद्धांत मांडला, या जगामध्ये साधक बाधक व्यवहार जेवढा होतो तेवढा समान सत्तेमध्ये होतो. विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होऊ शकत नाही का, आणि दोष येतो एक प्रकारचा. समान सत्ता म्हणजे कोणती, जसं आपला व्यवहार जर सांगायचं म्हणलं तर तुम्ही त्या तोला मोलाचे येतात, तुमच्याबद्दल बोलले नाही, आणि त्या तोला मोलाचे तुम्ही त्यांना साथ करतात, बरोबर. ह्याला काय म्हणायची, समान सत्ता. आणि समान सत्ता असल्यामुळं तुम्हाला ते वाजवण्यात बी आनंद आहे आणि त्यांना ते गायनामध्ये सुद्धा आनंद आहे का. सत्ता काय आहे, समान आहे. आणि समान सत्तेमध्ये आनंद मिळू शकतो. जर एखादा बिसूर जर तुम्हाला भेटले तर तुम्हाला वाजवताल तुम्ही, नाईलाज असतो त्याला, पण वाजवण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद मात्र मिळत नाही का, कारण सत्ता विभिन्न आहे, विषम सत्ता ही. मग तसं ही सत्ता समान पाहिजे. मग तुम्ही सगुण व्हा, मी सगुण होतो, हेल्मेट ठीक आहे. मग भगवान परमात्म्यानं सांगितलं मी सुद्धा सगुण अवतार घेणार आहे, सगुण अवतार. पण सगुण अवतार घेत असताना तुम्हाला सुद्धा गोकुळामध्ये सगुण व्हावं लागेल. पण भगवान परमात्मा येण्याच्या अगोदर 1000 वर्ष अगोदर गोकुळामध्ये बरेच वारकरी आलेले आहेत महाराज तिथं अवतार घेऊन, का वाट बघू लागले भगवान परमात्मा केव्हा येतील म्हणून. विठाला विठाला देव येण्यासाठी अगोदर भक्त येतात, हा सिद्धांत आहे. जसं तुम्हाला सिद्धपेठाचं उदाहरण सांगतो, आळंदीमध्ये ज्यावेळेला ज्ञानोबा राहायला आळंदीच्या बाहेर यायचं काम पडलं, त्यावेळेला निवृत्तीनाथांना विचारलं, दादा म्हणजे जायचं कुठं नेमकं आपण आता. त्यांनी म्हणजे कुठं जायचं म्हणजे 1000 वर्ष झालं सिद्धपेठामध्ये 88,000 वालखिल्ली ऋषी आले तिथं, आणि ती 1000 वर्ष अगोदर आपली वाट पाहतात. आता त्यांना भेटावं लागेल, कारण देव आणि संत येण्याआधी हजारो साधक इथे येत. जसं रामप्रभू त्रेतायुगामध्ये आले, पण रामप्रभू येणार ह्याच्यासाठी या भूमीमध्ये लाखो साधक मंडळी होती. किती, लाखो.
लाखो साधक मंडळी हजारो वर्षाच्या अगोदर इथे येऊन बसले होते महाराज ते या भूमीमध्ये. कारण का आता रामप्रभू येतील, आता रामप्रभू येतील. म्हणजे रामप्रभू डायरेक्ट आले नाहीत, नाही, अगोदर त्यांचा फौजफाटा आलेला आहे हजारो वर्ष अगोदर या भूमीमध्ये, आणि मग रामप्रभू इथं आलेत महाराज, उगाच आलेले नाहीत. म्हणजे देवाला सुद्धा आणण्यासाठी एक भक्ताची शक्ती लागते, त्याला म्हणायचं आकर्षण शक्ती. आणि ती आकर्षण शक्ती जी आहे हे भक्तीच्या बळावर येते महाराज. अशा अभक्ताच्या बळावर ती शक्ती येत नाही. माऊली म्हणतात ना महाराज, बरेच अभंग आहेत महाराज. माऊली म्हणतात नाही भावाच्या बळानं, भाव बळे आकळे. एक तर भावाचं बळ लागतं, इथं मनगटाचं बळ कामाचं नाही. व्यवहार मनगट बळाचा चालेल, पण इथं परमार्थामध्ये आता भावच लागतो. काही नलगे एक आणि भावाची कारण. आणि तुका म्हणी आण विठोबाची. त्या द्यानं हजारो वारकरी आणि या ठिकाणी आले होते महाराज. तिथं एक गवळण नाही, एक गवळण, एक सुभद्रा नावाची गवळण आहे गोकुळामध्ये. ती भगवंत येण्याच्या अगोदर यमुनेच्या तीरावर 5000 वर्ष एका पायावर उभा होती. एका पायावर गवळण, गंधर्व कन्या होती ती, पण ती अगोदर तिथं उभा होती 5000 वर्ष अगोदर एका पायावर. जाबाली ऋषीची भेट झाली. जाबाली ऋषी म्हणले, मातोश्री काय तुमची इच्छा, एवढी कडक तपश्चर्या? त्याने म्हणले काही नाही बाबा, जेव्हा भगवान परमात्मा गोकुळामध्ये येतील ना, त्यावेळेला आल्यानंतर माझ्या घरी फक्त एका क्षणापुरतं त्यांनी यावं. किती? एक क्षण, बाकी माझी काही इच्छा नाही. तपश्चर्या किती? 5000 वर्ष एका पायावर. काय साधना असेल महाराज. आम्ही 2 वाऱ्यात बघतो तर आमचं बोरला पाणी कसं वाढणं. कसं शक्य आहे महाराज? 2 वाऱ्यामध्ये बोरचं पाणी वाढत असतं का? येड्याचा माझा. एक जण चांगलं वारी करू लागलं, त्यानं बोर घेतला, पाणी आटलं, त्यानं म्हणला वारी बंद. आता महाराज म्हणलं का बोर आटला म्हणते पांडुरंगाला कळून, आता त्याला कळ हे आमच्या पाड सांग ना, त्या भेलवंडीत पांडुरंग आमचे या पांडुरंगाचं, ह्या पांडुरंगाचं काय सांगते, पाणी देईल का आणून तुम्हाला आपला येडा कारखाना आपला? काय लोक मागतील, ह्याचं काय संबंध आहे आता महाराज? हे प्रारब्धानं घ्यावं लागतं ना. आता प्रारब्धानं असं तर देवावर दोष देता येत नाही. आता जे काही कमी जे आहे आपल्या प्रारब्धाचा प्रकार आहे, पण परमार्थ सोडायचा का मग? आता परमार्थ सोडायचा का? आता नाही परमार्थ सोडता या, सोडलाय नाही महाराज. आमचे गुरुवर्य स्वानंसक निवासी मोतीराम महाराज पायाला जखम झाली तरी त्यांनी कीर्तन सोडले नाही महाराज. आमचे गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर, त्यांचे कीर्तन महाशिवरात्रीला असायचं परळीमध्ये. आणि नेमकं त्या हॉस्पिटलला मुंबईला त्यांनी म्हणले उद्या काय रे, म्हणले शिवरात्र का? म्हणले उद्या आहे महाराज. उद्या? अरे मग तोड म्हणले हे वायर सगळे आपल्या हातातली. आता म्हणले आता मी परळीला जा. महाराज तसल्या ह्याच्यात आले ते परळीला. साधू जीवन जे असतं ना महाराज, या पद्धतीनं असतं महाराज, त्यांना म्हणायचं साधू जीवन. मग ही गवळणी ज्यावेळेला 5000 वर्ष उभा राहिले त्यावेळेला जाबाली ऋषीने भगवंताला तिथे नेलं. आणि भगवंताला नेल्यानंतर भगवान म्हणले बोला मातोश्री काय तुम्हाला पाहिजे? त्यांनी सांगितलं बाबा जेव्हा तू गोकुळात अवतार घेशील, मी तर अवतार घेणारच आहे. आपल्याकडे माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही, नका लावू. तुम्हाला डिग्री लावायची वेळ आली आता. काय कोण आहे हे गवळण? ही उच्च कोटीचे आहेत महाराज, विदेहमुक्त गवळणी आहेत. आणि त्या 2 विदेहमुक्त गवळणी एकत्र आल्यानंतर त्या दोघीचा संवाद या अभंगाच्या पहिल्या चरणात. हरीने माझे हरीने माझे
घरा आता कैसे जाऊ घरा भारतीय दोन विदेहमुक्त गवळणी आणि विदेहमुक्त गवळणीचा दोघीचा संवाद आहे. तर संवाद असा आहे त्यांचा, ह्या गवळणीचं मत काय, हरिणी माझी हरिली चित्त. कारण भगवान परमात्म्याला सगळ्यात आवडीचा पदार्थ असेल तर तो काय आहे, चित्त आहे. नाहीतरी परमार्थामध्ये चित्त हे प्रत्येकाला आहे, चित्त नाही अशातला भाग नाही. चित्तामध्ये दोन प्रकार आहेत, एक शुद्ध आणि एक अशुद्ध. अशुद्ध चित्तानं सुद्धा परमार्थ होतो, नाही अशातला भाग नाही. पण तो परमार्थ त्याचा परिपूर्णतेला जात नाही, म्हणून अशुद्ध चित्ताचा उपयोग नाही. म्हणून तो तुकोबाराय म्हणजे देवा तुम्हाला किती ज्ञान सांगशील, पण अगोदर मध्ये बघणं मांडूर कसं आहे चित्त माझं, तैसे चित्त शुद्ध नाही. आणि ते बोध करील काही नाही, निर्मळ जीवन आणि काय करील साबण. काय करेल, चित्त शुद्ध नसेल तर तुम्ही किती ज्ञान सांगितलं, जसं एखाद्या वेळेला ऐकण्याचा मूडच नसेल, ऐकण्याचा मूडच नसेल, त्याला किती सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यापेक्षा न बोला पुंडलिक म्हणलेलं बरं मग कधी कधी आहे का नाही. कारण ती ऐकण्याची क्षमता संपली ना आता, आहे का नाही. मग ऐकण्याची क्षमता जर असेल तर सांगण्यामध्ये सुद्धा अर्थ आहे. तसं त्या साधकाचं चित्त जर शुद्ध असेल मग ते हे ज्ञान तुम्हाला सांगण्यामध्ये बी काही अर्थ आहे. आणि चित्त जर अशुद्ध असेल, तुम्ही कितीही ज्ञान ग्रहण केलं कर्ण इंद्रियाच्या माध्यमामधून अंतःकरण उपाधीपर्यंत, आणि चित्तामध्ये ते ज्ञान साठवलं जातं. पण साठवलेलं ज्ञान या नाही, जसं माठाला नवीन माठ आले की त्याला पाझर फुटतो, त्याला काय होतो, पाझर फुटल्यामुळे आपोआप पाणी कमी होतं, त्याच्यामधलं आपोआप कमी पाणी होतं. मग तसं त्या न्यायानं त्या चित्ताला पाझर फुटतो, आणि कितीही ज्ञान त्याच्यामध्ये जर प्रवेश केला तर ते हळूहळू ज्ञान काय होतं, निघून जातं महाराज. त्याला कितीही ज्ञानाचा बोध केला, प्रबोध केला तरी ते ज्ञान त्याच्याजवळ टिकत नाही. का, चित्ताची काय आहे गरज आहे. त्याच्यापेक्षा द्वापार युगाने भगवान म्हणतात, अर्जुना खरं सांग का, तुम्ही माझ्याकडे येण्यापेक्षा एक काम करा, फक्त आतवा आहे चित्त, ज्ञानोबाराचे शब्द. भगवान म्हणतात, अर्जुना खरं सांग का, तुम्ही एक जर माझ्याकडे दिलं ना ते चित्त, ते म्हणले किती द्यायचं, ते म्हणजे थोडं द्या. किती, तरिगा आयशे करी या आटा प्रहारा माझारी, आणि मोटके निमिष भरी देतो जाय. अरे एवढंही दिलं ना तरी माझं काम झालं. हे तुकोबाराणी प्रमाण मानलं. ते म्हणजे अर्जुनासारख्याला जर चित्त भगवंत मागत असतील, मग आपल्याला सुद्धा त्यांना चित्त द्यायला काही अडचण नाही. पण आता अर्जुन आणि ते दोघं सोबत होते, आपला कुठं तसाच प्रसंग आहे. मग त्याच्यापेक्षा डायरेक्ट भगवान परमात्म्याकडे, पांडुरंग परमात्म्याकडे तुकोबाराय गेले. म्हणजे देवा, म्हणले काय महाराज, नाही म्हणले तुम्ही अर्जुनाला चित्त मागितलं. म्हणले हो. मग त्याने दिलं का, दिलं ना म्हणले, म्हणून तेवढं सगळं घडलं. मग आता एक काम कर, अर्जुनानं तुम्हाला चित्त दिलं, मलाही तुम्हाला देण्याची इच्छा आहे, पण मला चित्त देता येत नाही. मग माझे चित्त तुझे पायी रहे ऐसे करी काही धरणिया माही बहुहातारी माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही आधरणिया माही भवहातारी मी एक काम करा, माझं घेऊन जा म्हणले चित्त. भगवान म्हणले नाही तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकली नाही का. म्हणले हो. मी काय म्हणतो, तुम्ही चित्त माझ्याकडे द्या, मग मी घ्यायला तयार आहे. मी कोणाचं चित्त घेत नाही. म्हणले का, तुम्ही चित्त उचला, माझ्या पायाजवळ आणा, मग तुमचं काम करणार. पण तुकोबार आहे ती शेवटी. ते म्हणजे असं आहे का, म्हणजे माझं चित्त तुम्ही नेणार नाही तुमच्या पाय. मग जाऊ एक काम करणं द्यावा, चित्ती तुझे पाय आणि डोळा रूपाचे. एक तर हे तरी करा, आणि हे जमत नसल तर हे तरी करा. दोन्हीपैकी कोणतं जमतंय. भगवान म्हणले सगळं जमतं, तुम्ही काळजीच करू नका. त्याचं कारण काय, परमार्थाला काय महत्वाचं आहे, चित्त. विठोबार
जटरपटयो समवेत्रीच्या कक्षी मामी मानव मसन गोलतात फलाना अंगुरुषी तिष्ठणमध्ये सोपरी सोरुधा आसयन नर्ववी स्वही स्वर्गीय लोके मिशती बुबू यज्ञ भोपाल गोपाल कृष्ण भगवान की जय. बरेच लोकांनी श्वास सोडला बरं झालं रे बाबा. चांगलं आहे. आपल्याला गर्व असणं गरजेचं आहे. मला तर 100% गुरुजी गर्व आहे आमच्या रामनाथ बाबाच्या नावावर वारकरी शिक्षण. कारण मी ज्यावेळेला ते परळी महात्म्यामध्ये घुसलो त्यावेळेला मला ह्या बाबाचं महत्त्व, मला बी अगोदर महत्त्व कळत नव्हतं महाराज. पण ज्यावेळेला ते परळी महात्म्य ग्रंथ तपासला, शिवपुराण पाहिलं, अनेक दुसरे ग्रंथ पाहिले आणि मग कळालं की हे रामनाथ बाबा जे आहे ना महाराज, हे स्वतः प्रभू रामचंद्राने येऊन शिवलिंग स्थापन केले आणि त्यांनी स्वतः रामनाथ ठेवले. इथं रामनाथ ठेवले आणि तिकडं रामेश्वर ठेवले. पण रामेश्वर ह्याच्या नंतर आहे रामेश्वर, अगोदर रामनाथ आहे, नंतर काय आहे हे लग्नाच्या आधी हे महाराज. प्रभू रामचंद्र लग्न होण्याच्या आधी तपोवनात आले. त्यांनी बराच कालखंड खामगावपर्यंत त्यांचा प्रवास आहे महाराज. म्हणून ते खांबेश्वर आहे तिथं महाराज. तिथं बरेच ऋषी खांबाला आधार देऊन बसले. म्हणून ते म्हणले या बा एक तुम्हाला चला आता अजून 10 मिनिटं आहे का वेळ महाराज? संपवायला लगेच आहे गुरुजी 10 मिनिटं. कसे काय त्या राज्य काय त्याला बरं. मग आता काय होते गुरुजी, आता तुम्ही सगळे आपल्या परिसरातले आहेत होय सरपंच. आता हे तुम्हाला नाही तुम्ही सांगू तरी कुणाला. आता हे काय उद्या मुंबईला कीर्तन त्या लोकांना सांगून काय फायदा बी नाही. आता परळीतलं कोण ऐकेल आपलं रामनाथाचं? तुम्हीच ऐकणार आहेत. हा तुम्ही ऐकणार आहेत पण ऐकत नाहीत ही मला माहिती आहे. तुम्ही ऐकणार आहेत पण ऐकत नाहीत. ती खंबेश्वर आहे बाबा तिथं. कारण का तिथं बरेच साधू लोक तिथपर्यंत गेली होती, बसली होती खामगावपर्यंत महाराज. मग ती खांब आहे अजून सुद्धा महाराज, ते खंबेश्वर आहे तिथं सुद्धा ती खांब आहे. तो कशामुळं आता तुम्हाला एक पुरावा सांगतो. ज्ञानोबारा नेवाशाला आली. नेवाशाला आल्यानंतर त्यांनी त्या शिळेला पाट दिली. शिळेला काय दिली? पाट दिली. आणि दिवस पावसाळ्याचे होते आणि मग आता बाहेर कुठं जायला वेळच नव्हता. मग त्यांनी सांगितलं आता पावसात का बाहेर जाता येत ना, आपण इथं थांबू. पण निवृत्तीनाथांना सांगितलं ज्ञानराजा साधू जीवनामध्ये वेळ वाया जाता कामा नाही, वेळ वाया जाता कामा नाही. का काहीतरी करा. म्हणले काय करावं आता? आता इथं बसलात ना म्हणले, आता पाठ देऊन ह्या शिळेला त्या दगडाला, त्या शिळेला पाठ देऊन बसलात ना, आता तुम्ही ज्ञानेश्वरी तयार करा. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, पण गीता आयशे गोड आतोडले. ज्ञानोबारायांनी त्या खांबापाशी बसून काय लिहिली? ज्ञानेश्वरी सांगितली. लक्षात घ्या. ज्ञानोबाराय त्याच्याकडं पाठ करून बसले तरी त्याचं मंदिर आहे महाराज. नेवाशाला मंदिर कोणाचं आहे? शिळेचं मंदिर आहे. बघा तुम्ही, शिळेला ज्ञानोबारायांनी पाठ फिरून बसले होते, बरोबर आहे. संतानं पाठही फिरवली तरी त्याचे मंदिर आहे. आणि जर तोंड फिरवल्यानंतर महाराज देवच स्वतःला पण देवच. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून संत कोण्या पद्धती उद्या संत उद्या फक्त तसं तिथे त्या खामगावला ती बरेच त्या खांबाला बसली होती महाराज. ती बाबा तशाला तसाच खांबा अजून महाराज. ती बी कालच्या कीर्तन आहे सरपंच आता एका गावाला सांगत बसायचं आपण. आता शिरसाळे एक राहिले तिथं वागेश्वरी महाराज. ही सुद्धा बाबांनी स्थापन केलेली वागेश्वर दैवत तिथलं शिरसाळ्याचं. कशामुळे सांगायलो ही आपली रामनाथ बाबाची ही कल्पना. आणि आमचे गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय मृदंगाचे राजे, मृदंगाचे महामेरू, त्यांच्यात हातात एक अशी ताकद आहे महाराज. त्यांच्या हातातून विद्यार्थी कधी वाया गेला नाही. आणि विशेष आहे त्यांनी विद्यार्थी तर घडवले, पण स्वतःच्याला सुद्धा एवढं तयार केलं महाराज. अजून काय पाहिजे आता? आता बऱ्याच आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर माळी घातल्या पण आमच्या घरात नाहीत. खरं सांगतो जरा काय माळ घाला घरी बघा अगोदर काय माळ घाला घरी बघा ना धिंगाणा. बाहेरच सगळा रोवा आपला बाहेर ताटाला रांगोळ्या, घरी उभ्या राख रांगोळ्या. बाहेर बघा ना थोडं, नाही का नाही? तुम्ही गुरुजी भरपूर तुमचाही मुलगा मस्त अभ्यासाला होता तिथं, त्याच्याबद्दल काय अडचण नाही. त्याचं कारण काय सांगायलो की रामनाथ बाबाच्या नावाने आणि गुरुजींच्या कृपेनं आज या ठिकाणी रामनाथ बाबा वारकरी शिक्षण संस्था. आणि एक अजून विशेष सरपंच तुम्हाला ह्याचा छंद लागला महाराज. मी पहिलं तुम्हाला घाबरतो तुमच्या जवळ यायला, कुणाला पडतंय नाही पडतंय महाराज. आपण सरासरी काय होतंय, मी 2-3 बॉल व्हाईट टाकीत असतो अगोदर. बॅट म्हणून बघावं लागतं ना कसं आहे ते.
असं खेळायचे. पण तुम्ही मात्र अति उच्च दर्जा आमचे शिदू भाऊ, तुम्ही एकदम तुम्हाला छंद आहे. बरं तुमच्याकडे सगळंच आहे बाबा. आणि ह्या काळामध्ये जर आपण हे सगळं तयार केलं तर आज होईल. आता हे आपल्याला कळालंय म्हणून तुम्हाला तळमळीनं सांगत असतो मी. मला काय तुमच्या 10-5 रुपयाची लालूच नाही का. हा दक्षिणा दिल्यावर तो भाग वेगळा असतो सर. तो भाग वेगळा, त्याची अडचण नाही काही. पण आपलं पहिलंच ऋणानुबंधन नातं आहे. त्या नियमाने अजून आपण ह्याला कसं पुढे नेता येईल. आता रामनाथ बाबाची वारकरी शिक्षण संस्था इथं आज 100 झालेत. हजार विद्यार्थी कसे होतील, हे अजून किती विकास करता येईल. कारण आपल्या रामनाथ बाबाचं नाम अख्ख्या जगात बसावं. प्रत्येक गावागावामध्ये रामनाथ बाबाचे विद्यार्थी, कुणाचे विद्यार्थी, रामनाथ बाबाचे विद्यार्थी, ही प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आणि प्रत्येकाच्या कर्ण इंद्रिय हे शब्द जावा. एवढ्यासाठी सौरभ महाराज तुम्ही खूप मोठा प्रयत्न केला. आमचे राजेभाऊ सुद्धा त्याच्यामध्ये आणि मामाचे पुण्य आहे महाराज. आमचे बापू मामा म्हणजे त्यांनी एवढी भजनं केली आत्तापर्यंत, पण चहा पाण्याशिवाय दुसरं काही घेतलं, नारळ सुद्धा घेतलं नाही महाराज त्यांनी. मग ते मला आज कळालं की बाबा आपण संपलात कुठं. कारण मी 5वीला गेलो तरी पैसेच घेऊन येतो मी. पण आज उत्तर काढलं की असं निरागस सेवा करावं लागते, जसे गुरुजीने सेवा केली महाराज, आहे का नाही. त्यांनी अनुज बाबाला तयार केलं महाराज. आणि तुम्हाला तर काय तुमचे पिताश्रीचे बाबा, तुम्ही आता त्याला आल्या म्हणलं गुरुजी मी. ते सौरभ म्हणला गुरुजी सांभाळ का. म्हणलं इकडे का माय. म्हणलं तुझ्या बापाला बी सांभाळलं, आता तुला बी सांभाळ. आता अजून कितीपर्यंत आणतोस म्हणलं, मला एक सांगत होतो आता. ते मला नाही महाराज, आता मीच तुम्हाला सांभाळतो. आता चांगलं उचलतो समुद्रात नेऊन टाकतो मला तुम्हाला. आता आपला वेळ झाला. अजून दरवर्षीच वर्धापन दिन होणार आहे, एवढ्यावर काय नाही. आणि खरं बाबा आता पुढे का नाही, सौरभ महाराज चांगले कीर्तन करालो. आता मी सुरुवात केली का नाही पायाभरणी, हे का नाही. जेव्हा कोणी भेटत मी आहेच. आपल्याला कीर्तनाची हौस नाही महाराज, अजिबात आपल्याला पण येण्याची मात्र ऐकायची हौस आहे. आता एवढं दन 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 आहे का नाही. अनुज महाराज कधीतरी म्हणलं का माझं कीर्तन ठेवा म्हणून. काय करायचं महाराज, बरं आपण कीर्तन केलं काय दुसऱ्याने केलं. उद्धव महाराजांनी कीर्तन काय अडचण आहे आपल्याला महाराज. पण काय नाही माझंच कीर्तन, तो काय जगदम कोण देव आहेस कुठलं तू. आता जाऊ लोकाला बी ऐकू दे ना तुझं आपलं. नाही मला लई येतं, काहीच येत नाही. चल उगा येण्याचा बाजार महाराज, कुणी बी येत नाही महाराज. मला जेवढं कळतंय कुणालाच कळ, म्हणूनच तुला काडी कळत नाही. बाजूला सरका अगोदर. आता मला सरपंच देवाच्या पैतीत का राग येते त्या लोकांच्या, पण काय करायचं 10-5 रुपयामुळं काय करा. तसं आपलं वैभव कसं वाढल. आणि मी आता एक सरपंच चातुर्मास करणार आहे इथं आता आपल्या रामनाथ बाबापाशी मस्त संस्थेचं कारण 4 महिने थांबायचं आता आपल्याला. चातुर्मास करायचं मस्त आपलं आरामशीर. एक रूम आहे आपली पद्धतशीर. आणि रोज आपलं महाभारत कथा, श्रीमद भागवताचं शरीर रोज सांगायचं. आणि पहाटे मात्र 3ला. आता आमची इच्छा आहे शेवट, आपला बी काळ संपत आलाय आता. जवळपास 66-67 झालंय आता. आपल्याला बी कळलं नाही की उद्या परवा दिवशी बोला पंढरपूरला आपलं. त्याच्यापेक्षा अगोदर आता 4 महिने आता मस्त काकडा करायचा तिथं रामनाथ बाबापाशी ब्राह्मी मुहूर्तावर 3 ते 6. आणि त्याला आता 4 महिने असा काकडा करायचा राजेभाऊ की सर्व तपोन मधल्या माता भगिनी, अजून दुसऱ्या गावच्या बोलितो महाराज मी, अशी जवळपास त्या रामनाथ बाबाला. कारण पंचप्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येते. त्या न्यायानं रोज 125 तरी माता भगिनी रामनाथ बाबाला आरती केली पाहिजे महाराज. म्हणून आपल्याला त्या न्यायानं काकडा करायचा. आणि काकड्याला मग सगळे विद्यार्थी, त्याचं कारण 2 सौरभ महाराज. कारण विद्यार्थ्याला काकडाही पाठवईल त्या नादानं विद्यार्थ्याला काकडाही पाठवईल. आणि त्या नादानं आपल्याला छंद, आणि त्या नादानं आपल्याला सरपंच कोण 10-5 मिळतील बी आपल्याला त्याच्या दुसरं. म्हणून एवढं काम केलं पैसे देणार ना तुम्ही, देणार नाहीत का तुम्ही सांगा नाही. आला का लक्षात. जेवढं बी आपल्याला आणायचे तेवढं संस्थेला आणायचे महाराज. आपल्याला मला वैयक्तिक भरपूर झालंय बाबा. आम्हालाही बेडगर नानासारखी भेटलीत आम्हाला काही गरज नाही महाराज. भरपूर आहे आपल्याला. काय बरं मोरी पाटील कधी मागितलं का मोरी पाटील कोणाला काही. हा सोडित नाही हे बाबा, मागितलं का कोणाला कधी. त्याच्यामुळे सांगतो आपल्याला आता चातुर्मासाची इच्छा आहे बेस्ट. कारण रामनाथ बाबाचं लोकांना महत्त्व कळलं. आणि 4 महिने ते महत्त्व सांगायचं आपल्याला. प्रभू रामचंद्र कुठं आले, ही परडी पंचक्रोश कशी, एका कीर्तनात काय होणार तुम्ही सांगा ना सरपंच. आता म्हणून एकदा 4 महिने चातुर्मास करू आता मस्तपैकी संस्थेच्या माध्यमामधून रामनाथ बाबापाशी. आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य करायचं. असं तुम्ही सहकार्य करत आम्ही करू, नाही तर बोला पुंडली त्याला काय विषय आता. आमचं कसं जोग्याचं फकाट माणसं फकाट आहेत पण रिकाट आहे आपलं सुद्धा वागण्यामध्ये. हे तेवढंच करू. एकदा माऊलीचं भजन करू आणि शेवेला पूर्ण ज्ञानेश्वर